सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. गेले 3 दिवस झालं तुमच्यापर्यंत पोहोचता येत नाहीये. सुरुवातीला सांगतोय की मॅडमांच्या जे फादर आहेत म्हणजे वडील ते पूर्णपणे आयसीयू मध्ये असल्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचता आलेलं नव्हतं आणि आताही ते पूर्ण सिरियसच आहेत. सो मुलांचे खूप सारे मेसेज येते बघून आज व्हिडिओ सकाळी उठल्या तुमच्यापर्यंत देऊ वाटलेला आहे, ज्याच्यामध्ये एक मीरा भाईंदरचा बिनतारी संदेश आलेला आहे आणि त्याचं पूर्णपणे एक्सप्लेनेशन आपल्याला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचं आहे. जे की पोलीस बंदोबस्त असेल किंवा मुलांच्या मनामध्ये जे भीती असेल की सर पोलीस बंदोबस्त मागवलाय म्हणजे लगेचच ग्राउंड होईल का, लगेचच फिजिकल होईल का, किंवा पाठिंबाचा इतिहास काय, किंवा त्यांना जे काही मार्गदर्शन पाहिजे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. थोडक्यात सुरुवातीला एक विनंती करतो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलच्या सुद्धा लिंक 2024-25च्या पोलीस भरतीसाठी अतिशय महत्वाचे आहेत. त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. तर बघूयात पहिला आपण तर संदेश काय आला बघूयात, बिनतारी संदेश, त्याच्यामध्ये काय सांगितलंय ते पहिला बघूयात आणि त्यानंतर शेवटी मार्गदर्शन होणार आहे जे पाठिंबाच्या 4 भरतीचं काय झालेलं होतं असे बिनतारी संदेश आल्यानंतर किंवा काय होऊ शकतं याचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला कंटिन्यू आपण देणार आहोत. तर बघा, बिनतारी संदेश घेणार कोण, तर सर्व पोलीस प्रभारी, ठाणे प्रभारी अधिकारी, सर्व शाखा प्रभारी अधिकारी, संबंधित जे काही घटक आहे त्याच्या बाबतीत. प्रत बघा, पोलीस उपायुक्त गुन्हे परिमंडळ 1, 2, 3 साठी मार्फत कोणाच्या प्रभारी अधिकारी नियंत्रण कक्ष मीरा भाईंदर जे काही पोलीस आयुक्तालय त्यांच्या अंतर्गत. लक्षात ठेवा, संदेश पाठवणार कोण, तर पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार. आता इथं त्याने दिनांक दिलेला आहे 10/12/2025. बघा, मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई भरती प्रक्रिया 2024-25 सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने सदर पोलीस शिपाई भरती बंदोबस्ताकरता खालीलप्रमाणे मनुष्यबळाची आवश्यकता आहे त्यांनी सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं तर पहिला सांगितलं की कोणता घटक आहे, कोणत्या जिल्ह्याचं वगैरे त्या पद्धतीनं, आणि त्यानंतर कोणती पोलीस भरती आहे तर 2024-25ची. त्या अनुषंगाने सदर पोलीस शिपाई भरती बंदोबस्ताकरता खालीलप्रमाणे मनुष्यबळाची आवश्यकता आहे. आता बघायला गेलं तर 36 जिल्ह्यांचे जे काही 15,631 पदे आहेत, पूर्ण जिल्ह्यांच्या जेवढे काही घटक आहेत त्या सगळ्या घटकांचे असे बिनतारी संदेश येणार. ह्यातले आउट होतील 1, 10, 12 वगैरे अशा पद्धतीने आउट होतील, बाकीच्यांचे आउट सुद्धा होणार नाही. सो अशा पद्धतीनं आता जे घडलं काय सांगितलंय की जी भरतीचा बंदोबस्त किंवा भरतीचं फिजिकल आहे ते फिजिकल पूर्ण होऊपर्यंत जो काय ऑफिशियल स्टाफ असतो अगदी गेट पासून ते बाहेर तुम्हाला एक्झिट होऊपर्यंत जवळजवळ 13 ते 14 स्टेजेस आहेत पूर्ण करावे लागतात. मग तिथून पुढे मग बाकीच्या सगळ्या गोष्टी त्या पुढे व्हिडिओच्या माध्यमातून काही दिवसानंतर मी सांगेन की बाबा किती स्टेज असतात, आतमध्ये गेल्यानंतर कशा पद्धतीने काय असतं किंवा आतमध्ये काय करायला पाहिजे किंवा जे काय असेल ते सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढे सांगेन. तरी बघा, तरी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व शाखा प्रभारी अधिकारी यांनी दिनांक 11/12/2025 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत खालील तक्त्यामध्ये नमूद प्रमाणे आपल्या आस्थापनेवरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची नावे मोबाईल क्रमांकासह पोलीस भरती बंदोबस्ताकरता इकडे कार्यालय जे आहेत त्या सादर करायला त्यांनी सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये बघा अनुक्रमणिका दिलेले पोलीस ठाणे किंवा शाखा, सहाय्यक पोलीस निरीक्षक किंवा पोलीस उपनिरीक्षक, संख्या किती आहे ती आणि पोलीस अंमलदार संख्या, अशा पद्धतीनं सगळीच्या सगळी इन्फॉर्मेशन जे काय असेल ती त्यांनी मागवलेलं लक्षात ठेवायचं. आता सगळ्यात महत्वाचा विषय हे झालं बिनतारी संदेशचं जे काय आलेलं होतं त्यातलं. आता सर मग हे आले तर काय विषय आहे, तर पूर्ण जिल्ह्याचे जे काही घटक असतील त्यांचे सगळ्यांचे अशा पद्धतीनं सगळे बिनतारी संदेश येणार. त्यानंतर तो अहवाल येईल, अहवालामध्ये दिलेली त्रुटी असतील किंवा मनुष्यबळाची कमतरता असतील, एकंदरीत जागा किती असतील, त्याबरोबर अर्ज किती आलेत आणि मग अजून कितीची गरज आहे, मग परत आणि त्याला परिपत्रक जाईल परिमंडळानुसार आणि त्यानंतर परत आणि अंमलदार वाढवतील किंवा जे काय असेल ते त्रुटी पूर्ण भरून काढतील आणि मग पुढं ग्राउंडची प्रोसेस चालू होईल. त्याच पद्धतीनं ग्राउंडचं चेकिंग असेल, त्याचबरोबर कॅमेरा असतील किंवा गोळा असेल किंवा जे काय हाईट मीटर असेल किंवा जे काय असेल ते सगळं अद्ययावत करण्यासाठी सुद्धा अजून परिपत्रक येतील. आता हे एक परिपत्रक आलं, हे उदाहरण झालं, अजून 1-2 परिपत्रक येणार आणि मग मुलांमध्ये काय विषय आहे की हे जे परिपत्रक किंवा हा जो बिनतारी संदेश आलाय त्याच्यावरून घाबरून जायची गरज नाही. म्हणजे हा आला म्हणजे लगेच भरती सुरू होईल असा विषय नसतोय. आता 11-12 तारखेपर्यंत हे पाठवायला सांगितले आणि तिथून पुढे मग ते कलेक्ट करतील किंवा त्रुटी सांगतील किंवा एकंदरीत अर्ज किती, ग्राउंड किती घेणार आहेत किंवा कशा पद्धतीने असणार आहे, एकंदरीत ह्या सगळ्यावरती मीटिंग होतील आणि मग गृह विभागाची परमिशन भेटल्यानंतर मी हे म्हणतोय मग आणि मगच फिजिकल चालवणार. तोपर्यंत फिजिकल चालू होऊ शकत नाही याची नोंद घ्यायची आहे. तरी सुद्धा एकंदरीत
तुम्हाला मी मागच सांगितलेलं आहे की मराठा आरक्षण असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील किंवा जे काही घटक जे इफेक्ट करत आहेत ह्या पोलीस भरतीवरती, त्याच्यामुळे सुद्धा पोलीस भरतीच्या फिजिकलवरती जे काही गोष्टी आहेत पुढं मागं होणार लक्षात ठेवायचं. म्हणजे फिजिकल जे आहे ते पुढं मागं होणार असं तुम्हाला मी याच्या अगोदर पण सांगितलं होतं आणि आता पण बोलतोय. तरी सुद्धा गेल्या 1 महिन्यापासून सांगतोय की 15 जानेवारीच्या आसपास किंवा दरम्यान अशा पद्धतीने फिजिकल सुरू होण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे. याच्या पुढेही सांगतोय की त्याच पद्धतीने होणार आहे. सो ज्या काही गोष्टी असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोच केलेल्या आहेत की सर हे बिनतारी संदेश आलेत म्हणजे लगेचच फिजिकल चालू होणं काय असं काही नाहीये. ह्याला थोडासा वेळ लागतो लक्षात ठेवा, कारण की अजून सुद्धा काही परिपत्रक किंवा अजून काही मागापासून सांगितलं जसं की ग्राउंडची तयारी, गोळा वगैरे हे ते सगळ्या गोष्टी, तर ते अद्ययावत करणं असेल, कॅमेरा असेल. सो अशा पद्धतीनं अजून परिपत्रक येतील, घाबरून जायची गरज नाही. तुमच्याकडं अजून सुद्धा वेळ बाकी आहे. आता सुद्धा सांगतोय जे पाठीमागची मुलं होती त्यांनी घाबरून जायची गरज नाहीये. जे मिडला आहेत त्यांनी सुद्धा घाबरून जायची गरज नाही. तुम्हाला वेळ आहे, त्याच्यामध्ये फिजिकल कसं कव्हर करता येईल यासाठी प्रयत्न करा. आणि जे शून्यातून सुरुवात केलेत त्यांनी तर इकडे दुर्लक्षच करायचं. ज्या दिवशी फिजिकल पडेल त्या दिवशीच जायचं. आधीमध्ये अजिबात डिमोटिवेट व्हायची गरज नाहीये. सो अशा पद्धतीनं ज्या काही गोष्टी आहेत, बिनतारी संदेश, आदेश किंवा परिपत्रक किंवा GR किंवा जे काय असेल ते तुमच्यापर्यंत पोहोच करायचं काम करतोय. सो मधल्या पिरियडमध्ये सुद्धा पेपरच्या कात्रच्या माध्यमातून सुद्धा फेब्रुवारी महिन्याच्या बाबतीत एक फिजिकलचा सगळा विषय होता लक्षात ठेवायचं. त्याच्यामध्ये जर तुम्ही इन्फॉर्मेशन बघितला तर सगळी इन्फॉर्मेशन पाठीमागची जी होती त्याच पद्धतीने सगळी इन्फॉर्मेशन होती. म्हणजे डबल अर्ज भरता येणार नाही किंवा आता यानंतर तुमची जी पोर्टल आहे किंवा लिंक आहे ती काय चालू होणार नाही आहे, बंद होणार किंवा जे काय असेल ते सगळ्या गोष्टी त्यांनी तेच रिपीट करून सांगितलं होतं. आणि फेब्रुवारी महिन्याची तारीख दिलेली होती. त्यावेळी मी सांगितलेलं होतं की कोणत्याही टप्प्यावरती निर्णय बदलण्याचा अधिकार हा संबंधित जे काही घटक असेल किंवा संबंधित जो डिपार्टमेंट असेल त्याला असतो. त्यामुळं फेब्रुवारी, मार्च, एप्रिल म्हणणाऱ्यांना आता सांगतो की अचानक ग्राउंड तोंडावरती पडणार, त्यावेळी घाबरून जाऊ नका लक्षात ठेवायचं. म्हणून सांगतोय स्वतःला एवढं प्रिपेअर करा. उद्या जरी फिजिकल पडलं तरी सुद्धा तुम्हाला 1, 2, 3, 4 मार्क कसे वाढवता येईल होम ग्राउंडपेक्षा यासाठी प्रयत्न करता आला पाहिजे. किंबहुना तुम्हाला ग्राउंड जेवढं तुमचं होम ग्राउंड आहे तेवढा तरी स्कोर करता येतो का ह्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे लक्षात ठेवायचं. नाहीतर अचानक ग्राउंड पडलाय आणि आधी तयारी केलाय खूप आणि घाबरलाय, काय उपयोग नाही, सगळं शून्य होऊन जाईल. 27, 30, 38, 32 मार्क पडून गेले, काय उपयोग नाही लक्षात ठेवायचं. सो 40+, 40च्या दरम्यान 40+ अशा पद्धतीने जसं जमेल तसं मार्क घेण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागणार आहे. सो बिनतारी संदेश आला म्हणजे थोडक्यात फिजिकल चालू होईल का असा विषय होता. तो लगेच होणार नाही, अजून सुद्धा काही टप्पे आहेत त्याचे परिपत्रक येतील आणि मग एकंदरीत होम डिपार्टमेंटची परमिशन भेटल्यानंतर तुमचं फिजिकल चालू होईल एवढं लक्षात ठेवायचं. सो एकंदरीत हे जे मार्गदर्शन आहे ते आवडलं असेल 100% लाईक, शेअर करा वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी एक पीडीएफ बॅच आणलेली आहे आपण, ज्याच्यामध्ये 15,323 प्रश्न संच आहेत लक्षात ठेवा. ही 15,323 प्रश्न संचामध्ये आपण 36 जिल्ह्यातल्या कोणत्याही भरतीची तयारी करत असाल तर त्याच्यासाठी उपयोगिता आहे लक्षात ठेवायचं. 5 घटकासाठी, मग शिपाई असेल, चालक असेल, SRPF असेल, त्याचबरोबर कारागृह असेल आणि बॅट्समन असेल, सगळ्याच्या सगळ्या पदांसाठी अतिशय महत्वाचे आहे. ह्याच्यामध्ये आपण सगळ्याचे सगळे विषय कव्हर केलेत, जसे की मराठी ग्रामर असेल, मॅथ्स असेल, रिझनिंग असेल, GK GS असेल, पोलीस प्रशासन असेल, तांत्रिक प्रश्न असतील, पाठीमागच्या सगळ्या प्रश्नपत्रिका पेपर जे काही जिल्ह्यावाईज आले ते पण आपण सोडवून दिलेले आहेत. अतिसंभाव्य प्रश्न सुद्धा दिलेले आहेत. 1986 पासून ते 2025 पर्यंतच्या वर्ग 2 आणि वर्ग 3 लेवलचे सुद्धा प्रश्न याच्यामध्ये आपण समाविष्ट केलेले आहेत. सो जेवढं देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न केला आहे. पाठीमागच्या भरतीला लक्षात ठेवायचं 53 प्रश्न होते, ह्यावेळच्या भरतीला 80+ प्रश्न या पीडीएफ मधले असणार लक्षात ठेवायचं. सो अतिशय महत्वाची एक महाराष्ट्रातील गाजलेली सगळ्यात मोठी पीडीएफ बॅच, याच्यामध्ये 2000+ पानांचा समावेश आहे. सो तुम्हाला जर ही पीडीएफ हवी असेल तर ह्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे. या पीडीएफ सोबत तुम्हाला 99 रुपयाचा डाएट प्लॅन फ्री देतोय आपण, ज्याच्यामध्ये 3 पेजेसचा समावेश आहे आणि सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कशा पद्धतीचा डाएट प्लॅन पाहिजे याचं सुद्धा मार्गदर्शन तुम्हाला याच्यामध्ये आपण केलेलं आहे. त्याच्यामध्ये 100 मीटर, त्याचबरोबर 800 मीटर, 3 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि शॉर्टपुट थ्रोसाठी अतिशय महत्वाचा एक कॉम्बो डाएट प्लॅन तयार केलेला आहे. तो सुद्धा तुम्हाला 99 रुपयाचा ह्या पीडीएफ सोबत मोफत मिळतोय. एकंदरीत जर बघायला गेलं तर पाठीमागचा खूप मोठा इतिहास या पीडीएफला लक्षात ठेवा. यावेळी वर्दीत यायचं असेल तर 100% ही पीडीएफ घ्यावी लागते. या पीडीएफ सोबत लक्षात ठेवा 15,323 प्रश्न प्लस 99 रुपयाचा डाएट प्लॅन. टोटल प्राइस होते 700 रुपये. आपण देतोय फक्त आणि फक्त 399 रुपयाच्या प्राइसमध्ये. तुम्हाला काय करावं लागणार आहे तर एक काम करावं लागेल, या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करा, 15,000+ पीडीएफ असा मेसेज करा. तुम्हाला 5 मिनिटांमध्ये घर बसल्या तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती पीडीएफ भेटून जाईल. या पीडीएफला लाईफ वगैरे काय नाही, या डिलीट वगैरे काय होणार नाही. 2, 3, 4, 5 वर्ष तुम्हाला किती वापरायचे तेवढे वापरू शकताय. ही पीडीएफ पोलीस भरती, वनरक्षक भरती, MPSC साठी सुद्धा उपयुक्त असणार आहे. MPSCला मेन्सला परवाच्या 26 प्रश्न आपले ह्या पीडीएफ मधले होते लक्षात ठेवायचं. त्याचबरोबर TCS IBPS जेवढ्या एक्झाम घेतात त्याच्यामध्ये 8, 10, 12, 8, 10, 12 असे प्रश्न सुद्धा यायला लागलेत लक्षात ठेवायचं. सो ज्याला पीडीएफ हवे असेल त्यांनी लक्षात ठेवा,
ऑफर काही दिवसांसाठी आहे. 399 रुपयाच्या किमतीमध्ये तुम्हाला घर बसल्या 5 मिनिटांमध्ये पीडीएफ भेटणार आहे. कुठेही जायची गरज नाहीये. पटकन डाउनलोड करा आणि रिडिंगला चालू करा. 100% तुम्हाला ह्या पीडीएफ मधून फायदा होणार हे मात्र नक्कीच आहे. सो ज्याला पीडीएफ हवी असेल त्यांनी या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे. सो एकंदरीत बिनतारी संदेश आला म्हणजे ग्राउंड चालू होईल आणि भीती घेतली असं कोणीही करू नका. त्याचबरोबर जे काही पाठिंबाचे डाटा होता तोच आपला प्रत्येक जिल्हा तो फिरवून तो डाटा देतोय. जसे की डबल अर्ज असेल किंवा यानंतर फिजिकल कधी चालू होणार, फेब्रुवारी अंदाजित तारीख दिल्या किंवा जे काय असेल तो डाटा अशा पद्धतीने सर्क्युलेट होत आहे. घाबरून जायची गरज नाही. तयारी जोरात करा. 100% ह्यावेळी चौकात तुमचा बॅनर दिसला पाहिजे एवढं मात्र फिक्स आहे. सो काही करा, लवकर फिजिकलची पण जोरात तयारी करा, लेखीची पण जोरात तयारी करायची आहे. शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना या नवीन पोलीस भरतीसाठी आपण शुभेच्छा देतोय आणि इथेच थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.